नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वल्लरीला काकांचा सारखा फोन येत असतो आणि ते काका म्हणजे अर्णवचे काका वल्लरीकडे 50 लाख रुपये मागत असतात. वल्लरी म्हणते, 50 लाख रुपये? एवढे पैसे आता मी कुठून आणू? एवढी मोठी रक्कम जमवणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. आता एवढी मोठी रक्कम जमवायची असेल तर काहीतरी मोठं करावंच लागेल. वल्लरी घरामध्ये चोरी करायचं ठरवते. तर इथे ईश्वरी आईकडे येते आणि धुमाळबद्दल सगळं सांगते. ईश्वरी म्हणते, आई, लपून लपून कुठे लपणार आहे तो आणि किती दिवस लपणार आहे? त्या श्रीकांत धुमाळला सगळी उधारी चुकवावीच लागेल, कारण त्याला माहिती नाही आहे मी कोणाची उधारी ठेवत नाही आणि कोणाला उधारी देत नाही. थोड्या वेळाने ईश्वरी बाहेर येते आणि अर्णवला सगळं सांगते. तो धुमाळ तिथून गायब झाला, तो गायब झालाय म्हणजे नक्कीच काहीतरी लपवतोय असं सगळं सांगते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुझ्या या थेरीला काहीही सपोर्ट नाही आहे. अगं प्रूफ पाहिजे यासाठी आणि तुझ्याकडे ते नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर, अहो प्रूफ मिळवण्यासाठीच मी धडपडते आहे ना. आणि माझ्या आईची खोटी बदनामी केल्याचा सवालच नाही आहे. आता सवाल आहे आपल्या नात्याचा. हे पुरावे जमवले ना तर आपलं नातं पुढे जाईल की नाही हे कळेल. म्हणून आता मला हे पुरावे मिळवायचेच आहेत. आता ईश्वरी हे सगळे पुरावे कसे मिळवते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अर्णव ईश्वरी यांना अंजलीची काळजी वाटत असते. अंजली काय करते काय नाही हे बघण्यासाठी त्यांनी अंजलीच्या दारामध्ये कॅमेरा बसवलेला असतो. त्या कॅमेऱ्यातून ते सगळं बघत असतात. तर इथे सुप्रियाला सातभाईंच्या बायकोचा फोन येतो आणि ती सांगते की मला यांची जुनी डायरी सापडली. त्याच्यामध्ये एक कॉन्टॅक्ट आहे, श्रीकांत धुमाळ यांचा. त्यावेळी जी बातमी कव्हर केली होती ती त्यांनीच केली होती. तुम्ही त्यांना जाऊन भेटलात ना तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ती बाई सुप्रियाला धुमाळचा नंबर देते. सुप्रिया देवाचे आभार मानते आणि ईश्वरीला फोन करायला घेते. तर इथे अविनाश, आजी आणि वल्लरी अंजलीला समजावायला चाळीत येतात. चाळीतलं ते वातावरण, नळावरची भांडणं हे सगळं बघून आजींचा जीव कासावीस होतो. आपली अंजली या अशा ठिकाणी राहते, त्यांना ते सगळं सहन होत नाही. आजी अंजलीकडे येतात. अंजलीची ती अवस्था बघतात. आजी, अविनाश, वल्लरी सगळे अंजलीला समजावायचा प्रयत्न करतात आणि घरी चल म्हणतात. पण अंजली काही ऐकायला तयार नसते. ती स्पष्टपणे नकार देते आणि त्या तिघांना जायला सांगते. ते तिघं तिथून निघून जातात. इथे अंजली मनात म्हणते, आजी, मला त्या मोठ्या घरापेक्षा इथेच खूप छान वाटतं. मला इथे त्रास जरी वाटत असला ना तरी माझ्या नवऱ्याचा अपमान तर होत नाही आहे ना, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्या मोठ्या घरी येऊन तरी काय करू, माझ्या नवऱ्याचा अपमान होतो आणि ते सहन होत नाही मला. तर दुसऱ्या दिवशी अविनाश, वल्लरी रूममध्ये असतात आणि अर्णवचे काका वल्लरीला सारखं पैशासाठी फोन लावत असतात. वल्लरी फोन घेते आणि फक्त हां नाही एवढंच म्हणत असते. अर्णवचे काका तिला आठवण करून देतात की मुदतीला आता 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसात 50 लाख रुपये दे, नाही तर जेलमध्ये जा. वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता 50 लाख रुपये जमवायचे तरी कसे? तर इथे अर्णवला अंजलीची काळजी वाटते. अर्णवला वाटतं की अंजलीला आपण सगळी सुखं द्यावी आणि त्याचसाठी तो राकेशला बोलवून घेतो. राकेश म्हणतो, ए चिंटुकल्या, मला कशाला बोलवून घेतलं इथे? अर्णव म्हणतो, हे बघ, माझ्याकडे एक मस्त ऑफर आहे. मी तुला काही पैसे देतो, घरातलं सामान पण देतो, किराणा देतो. आणि घरातलं सामान म्हणजे TV, फ्रीज, AC, सगळं घरातलं जे सामान लागतं ते सगळं देतो. तू ते घेऊन जा घरी, चाळीतल्या स्वतःच्या घरी, आणि ताईला सांग की तू एक मोठी केस जिंकलाय, तुला पैसे मिळाले आणि त्यातून तू हे सगळं आणलं. राकेश म्हणतो, चालेल, करेन मी हे. तू दे हा पाठवून सगळं आणि मला सांग, मग मी येतो घ्यायला. अर्णव म्हणतो, नाही, आत्ताच्या आत्ता ताईला तू माझ्यासमोर फोन लावायचा. राकेश म्हणतो, चालेल ना, मी खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहे, पण यावेळेस मी खरं बोलणार. राकेश अंजलीला फोन लावतो आणि फोन स्पीकरवर टाकतो. राकेश म्हणतो, अंजली, अगं तुझ्या भावाने अर्णवने मला इथे भेटायला बोलवून घेतलं आणि मला म्हणतोय की अंजलीला खोटं खोटं सांग. मी तुला पैसे देतो आणि घरातलं सामान देतो, सगळ्या सुखसुविधा देतो. तू अंजलीला जाऊन सांग की तू केस जिंकलायस आणि ते पैशाने तू सगळं करतो. पण अंजली, शेवटी किती झालं ना तरी मी तुझा नवरा आहे, मी पण तितकाच स्वाभिमानी आहे. मी त्याला स्पष्टपणे सांगून टाकलं मला हे काही नको आहे, पण बघ ना तो ऐकतच नाही आहे. अंजली म्हणते,
असंच राहो तुम्ही. तुमचा मला खूप अभिमान वाटतो. राकेश म्हणतो, मी याच्याशी बोलून घेतो आणि मग तुला फोन करतो. राकेश तो फोन कट करतो आणि अर्णवला म्हणतो, काय चिंटुकल्या, कसा वाटला परफॉर्मन्स? अरे, मी खोटं बोलण्यात जरी एक्सपर्ट असलो ना, तरी हे सगळं करणार नाही आहे मी. अरे, मला त्या चाळीतल्या घरात राहायचंच नाही आहे. वेड्या, मला इथे तुमच्यासोबत ह्या मोठ्या घरात राहायचं आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, मी चिंदी चोर आहे का? मी चिंदी चोर वगैरे काही नाही आहे. मी मोठा डाव मारणार आणि या घरात पुन्हा येणार वाजत गाजत. तुम्ही स्वतःच मला घेऊन याल इथे. ईश्वरी म्हणते, ए, ताईंची एकदा डिलिव्हरी झाली ना की तुझी डिलिव्हरी फुटपाथवर. त्यानंतर तू सर्टिफाईड भिकारी आहेसच ना, रस्त्यावर राहा. राकेश म्हणतो, चालेल, मग वाजत गाजत मला रस्त्यावर टाका. हां. राकेश नाचत तिथून निघून जातो. तर इथे ईश्वरीची आई धुमाळला भेटायला निघत असते. ती ईश्वरीला फोन करून धुमाळबद्दल सांगते. ईश्वरी म्हणते, आई तू नको जाऊस, तू दगदग नको करू, मी आहे ना, मी जाते. ईश्वरी तो पत्ता घेते आणि धुमाळच्या ऑफिसला जाते. ईश्वरी त्या ऑफिसला जाऊन धुमाळबद्दल चौकशी करत असते आणि समोरून धुमाळ येतो. ईश्वरी धुमाळकडेच धुमाळची चौकशी करते. धुमाळ खोटं सांगतो. तो म्हणतो, ते ना महिनाभर येणार नाही आहेत. तो तिथून निघून जातो. ईश्वरी जात असते आणि तेवढ्यात तिला धुमाळचा फोटो दिसतो. तिला कळतं की धुमाळ आपल्याशी खोटं बोलला आहे, पण तिला तितकाच प्रश्नही पडलेला असतो. ईश्वरीला वाटतं की हा धुमाळ मी सांगितल्यावरती, त्या केसबद्दल सांगितल्यावर तो पळून गेला, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ईश्वरी पण ठरवते की आता धुमाळचा फोन नंबर आणि पत्ता मिळवायचा. ईश्वरी आपला गॉगल लावते आणि संपादकाच्या केबिनमध्ये जाते. ती त्यांना एक ऑफर देते. ती सांगते की आमच्या कंपनीकडून एक मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्यासाठी तुमच्या पेपरमध्ये आम्हाला 7 दिवस जाहिरात द्यायची. मोठी ऑफर आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल. तुम्हाला धुमाळ सरांचा नंबर आणि पत्ता मला द्यावा लागेल. संपादक धुमाळचा पत्ता आणि फोन नंबर ईश्वरीला देतात. ईश्वरी तो नंबर घेऊन बाहेर येते आणि मनात म्हणते, धुमाळ, किती पळणार आहेस रे तू? आता माझ्यापासून लांब जाऊ शकत नाही. मी आले तुला पकडायला. ईश्वरी तिथून निघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.